पातूर तालुक्यात पत्रकार सज्जाद हुसेन यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाने तहसील कार्यालयात निवेदन दिला। या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे। दैनिक सुफाचे संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ 7 ऑगस्ट रोजी पातूर तहसील कार्यालयात मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांसाठी निवेदन देण्यात आलं। या निवेदनात आरोपींवर सक्त ते सक्त कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पातूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले, उपाध्यक्ष श्रीधर लाड, वरिष्ठ पत्रकार राजाराम देवकर, रमेश देवकर, संजय गोतरकर, इरफान शेख, असलम खान, सय्यद नेहाल यांसारख्या अनेक पत्रकारांनी यावेळी सहभाग घेतला होता। पत्रकारांवर वारंवार होत असलेले हल्ले हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर थेट आघात आहे, असं मत अध्यक्ष देवानंद गहिले यांनी यावेळी व्यक्त केला। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांना निर्भय आणि सुरक्षित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे। अशा हल्ल्यांमुळे पत्रकार समुदायात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। पत्रकार सज्जाद हुसेन यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पत्रकार संघाने प्रशासनाकडे केली आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने सखोल धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याची भूमिका यावेळी पत्रकार संघाने स्पष्टपणे मांडली।